नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, समजा मी कधी चप्पल घ्यायला गेलो तर दुकानदार लगेच मला बाटाई चप्पल दाखवतो आणि कुणालाही पहिले बाटाई चप्पल दाखवणार. तर त्याला मी असं म्हणतो, मला बाटाई चप्पल नको आहे. तर जेवढी लहान कंपनी असेल, आपली स्थानिक कंपनी असेल, देशी कंपनी असेल आणि त्यातही देशीमध्येही छोटी कंपनी असेल की जिची जाहिरात नाही, अशी कंपनी मला दाखव, चप्पल दाखवा, बूट दाखवा. याचं कारणच असं आहे की बाटा कंपनी किंवा ह्या प्रस्थापित कंपन्या ज्या आहेत, नुसता विषय चपलेचा नाही आहे, तर कोणत्याही गोष्टीचा आहे. टाटाचं मीठ आहे, तर मीठ टाटा कंपनी चांगली आहे, आपली स्वदेशी कंपनी आहे. परंतु टाटा एवढी बलाढ्य कंपनी आहे की ते मीठ घेण्यापेक्षा त्यांना एवढी गरज नाही आहे. तर आपलं साधं जे मिठागारामध्ये मीठ बनतं ते खरं तर वापरावं. तर त्या कामगारांनी काय करायचं नाही, तर सामान्य माणसाने काय करतं, सामान्य कामगारांनी काय करायचं, त्यांच्या रोजगाराचं काय, त्यांना वाली कोण. तसंच बाटा कंपनी ही हजारो आमच्या चर्मकार बांधव जे चपला बनवतात त्यांच्याकडनं हजारो चपला घेऊन अत्यंत स्वस्त भावात त्या कारागिरांकडनं चप्पल घेऊन त्याच्यावर केवळ बाटा कंपनीचा शिक्का मारतात. म्हणजे ह्यांच्याकडून ते 50-100 रुपयाला ती चप्पल घेणार आणि ती 500 आणि 1000 रुपयाला विकणार त्यांच्या कंपनीच्या नावावर. आणि एक तर बाटा कंपनी विदेशी आहे. म्हणजेच आपण कधी मोठ्यात मोठी कंपनी न घेता छोट्यात छोटी कंपनी असेल, जिचे पैसे, जिचा मोबदला हा त्या छोट्या कंपनीला आणि त्या कामगारांपर्यंत पोहोचेल. आणि छोट्या कंपनीने गेल्याने खऱ्या अर्थाने आपल्या स्वदेशीच्या विचारांचे जागरण होईल, जतन होईल, संवर्धन होईल. स्वदेशीचा विचार आचरणात आणल्यासारखं होईल. नाही तर गांधी आले आणि गांधी गेले. आम्ही गांधींकडनं काय घेतलं, गांधी आले आणि गांधी गेले. त्यांनी त्या काळात ते जगले आयुष्य, विचार दिले आणि निघून गेले. पण आम्ही विचार काही घेतले नाहीत. गांधींकडनं बोध आम्ही काय घेतला, जगाने बोध घेतला गांधींकडनं. जग गांधींकडनं एवढं शिकत आहे गांधींकडनं, हे आम्ही काय घेतलं. गांधींनी आम्हाला हेच दिलेलं आहे, हाच विचार दिला आहे की तळातल्या माणसाचा विचार, सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार तो करायला शिका. सर्वोदय अंत्योदय. सर्वोदय अंत्योदय म्हणजे तळातल्या माणसाचा विचार, गरीबातल्या गरीब माणसाचा विचार, कष्टकऱ्याचा विचार, त्या माणसाचा विचार करा. म्हणून गांधीजींची स्वदेशी आहे ती आपल्या शेजाऱ्यापासून सुरू होते. शेजाऱ्यापासून सुरू, मग आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य, मग देश आणि पर्याय नाही तर विदेश. शक्यतो विदेशाचा विचार करायचा नाही, पर्याय नाही तर मग विदेश. परंतु आधी आपल्या गावातील स्थानिक पातळीवरची वस्तू, त्यानंतर जिल्हा स्तरावरची, राज्यस्तरावरची, प्रांतस्तरावरची, पहिलं आपल्या जवळच्या माणसाला काम, तो जगला पाहिजे. सामान्य माणूस आहे, तो सामान्य माणूस हा जगला पाहिजे. कारण सामान्य जे उत्पादक असतात ते भली मोठी जाहिरात देऊ शकत नाही. जाहिरातीसाठी अब्जावधी रुपयाचं बजेट लागतं. ते बजेट हे लोक खर्च करू शकतात का, तेवढं बजेट यांच्याकडे असू शकतं का, तो नाही असू शकत. त्यामुळे त्यांचं उत्पादन आपण घेतलं, त्यांनी उत्पादित केलेली वस्तू जो आपण घेतली त्यांना तो आधार मिळतो आणि त्यांना अधिक त्यांचा खप वाढल्यामुळे त्यांना अधिक वस्तू बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या जगभर त्यांचा सेल असतो, त्यांची जाहिरात जगभर असते, त्यांच्यावर काही आपण न घेण्याने फरक पडत नाही. पण जेवढी म्हणून छोटी कंपनी असेल, त्या कंपनीची जाहिरात नाही आहे, नाव फार मोठं नाही आहे, मग आपण सर्वप्रथम त्या कंपनीला प्राधान्य द्यावं. कारण त्या कंपनीला गरज आहे. आपले पैसे मोठ्या म्हणजे बाटा कंपनीसारख्या आणखीन अन्य मोठ्या कंपनीला जाण्यापेक्षाही छोट्या कंपनीला जर गेले तर आपण खरं स्वदेशीचा विचार काहीतरी आचरणात आणला. कारण ह्या स्वदेशीच्या विचाराच्या आधारावर या देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि इंग्लंडच्या मँचेस्टरच्या गिरणी या बंद पडलेल्या आहेत, मिल बंद पडलेल्या आहेत. कारण खादी ग्रामोद्योग, त्यावेळेस खादीचं कापड सुरू झालं आणि ह्या खादीच्या कापडामुळे मँचेस्टरच्या मिल बंद पडल्या.
इंग्लंडच्या जगावर राज्य करणारं इंग्लंड त्या काळात होतं. त्यामुळे स्वदेशीमध्ये एवढी ताकद आहे. त्यामुळे हा विचार जो आहे हा आपण अंमलात आणायला पाहिजे की सामान्यातली सामान्य कंपनी असेल, मोठ्या कंपनीचा माल घेण्यापेक्षा जेवढी छोटी कंपनी आहे, जेवढा छोटा उत्पादक आहे त्याला आधार देणे गरजेचं आहे. त्याला जगवलं पाहिजे, त्याला वाचवलं पाहिजे. तो जगला, तो वाचला तर आपला स्वदेशीचा विचार जगणार आहे. स्वदेशीचा विचार अंमलात येणार आहे, कृतीत येणार आहे. आणि आपलं अर्थकारण जे आहे, आपलं जे अर्थशास्त्र आहे ते अधिक सक्षम होणार आहे, मजबूत होणार आहे. कारण मोठ्या कंपन्यांमुळे ह्या मोठ्या कंपन्यांचा नफा हा बाहेर जात असतो, हा आपल्या देशात फार राहत नाही आहे. त्यामुळे आपल्याच कंपन्यांना आपण जर आधार दिला, छोट्या उत्पादकांना जर आधार दिला, ते पैसे, ते अर्थकारण, ते अर्थशास्त्र आपल्या समाजाला, देशाला पुढे नेऊ शकतं. आणि ते पैसे आपल्याकडेच राहतात. त्यामुळे आपण आधार कुणाला दिला पाहिजे तर छोटी कंपनीला. कधीही मोठ्या कंपनीला तुमची गरज नसते, पण तुमच्या आधारची छोट्या कंपनीला गरज असते. त्यामुळे नेस्ले कंपनी उदाहरणार्थ आहे, ती मॅगी आहे. आता मॅगी खरं तर खाऊच नाही, ते मागे आपण ऐकलं. मी एका दुकानामध्ये गेलो पुण्याला, तर तिथे मी म्हटलो हे काय आहे नूडल्समध्ये, ह्याच्यासारखं काय आहे. तर ते म्हटले नाही मॅगी. म्हटलं मॅगी नको आहे, मग नेस्लेचं नको आहे मला. पुण्यातल्या स्थानिक कंपनीत असेल तर द्या म्हटलं मला चालेल. नागपूरचं म्हटलं ठीक आहे म्हटलं, नागपूरचं मला चालेल, पण नेस्लेचं काय गरज आहे, नेस्लेचं नको आहे मला वस्तू. म्हटलं मॅगी सदृश दुसरं काही असेल तर द्या. जेवढी छोटी कंपनी आहे, पुण्यातली स्थानिक कंपनी आहे, चालेल मला, ती द्या, त्या कंपनीचं द्या. त्या माणसाला आधार मिळेल. पण त्याच्याकडे 20 कामगार 50 कामगार काम करत असतात. त्यामुळे आपण कधीही हा विचार केला पाहिजे की जो विचार गांधीजींनी केला की आपल्या शेजारच्या माणसाला आधार, तळातल्या माणसाला आधार, गरीबातल्या गरीब माणसाला आधार, कष्टकऱ्या माणसाला आधार, हा विचार आहे. हाच विचार गांधीजींनी केला आणि त्यांनी स्वदेशीचा विचार जो आहे, खादीचा विचार आहे, खादी ग्रामोद्योग आहे, खादीचा विचार आहे, तो अंमलात आणला. आणि त्या काळात हजारो लाखो लोकांना त्या माध्यमातून काम मिळालं. त्यामुळे कधीही चप्पल घेताना साधा विचार आहे की पाटाई चप्पल का घेऊ नये, आणि साऱ्या कंपनीची चप्पल का घ्यावी, टाटाचं मीठ का वापरायचं नाही आहे. तर टाटा बाकीचे कामगारांनी, कारागिरांनी काय करायचं, समुद्रामध्ये जाऊन मीठ तयार करणारे आमचे जे कामगार आहेत, गरीब कामगार आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांना काम नको का, त्यांना रोजगार नको का. हा विचार हा सामान्यातला सामान्य विचार आम्हाला गांधींनी दिलेला आहे. आणि हा विचार म्हणजे गांधी. तळातल्या माणसाचा विचार, गरीब माणसाचा विचार म्हणजे गांधी. नाही हे जर आपण करू शकलो नाही तर गांधी आले आणि गेले, आम्ही त्यांच्याकडनं काही घेतलं नाही. पुढचं पाठ आणि मागचं सपाट, अशी अवस्था व्हायला नको. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.